तर दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 4 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। चौघांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। आताची महत्त्वाची बातमी, पहाडगंज दरियागंज या भागात सध्या शोध मोहीम राबवली जाते आणि या शोध मोहिमेदरम्यान 4 संशयितांना आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी यांच्याकडे। उर्वशी, आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, काय त्या संदर्भातली अधिकची माहिती हाती लागली आहे? नक्कीच पहाडगंज दरियागंज हे सगळे जे परिसर आहेत तिथे मोठ्या प्रमाणाने लोक राहतात, जे बाहेरून लोक येतात, टुरिस्ट वगैरे जे असतात ते तिथे राहतात आणि म्हणूनच तिथे सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात काल रात्रपासून सुरू आहे। सगळ्या हॉटेल्स चेक केले जातात, हॉटेल्सचे रजिस्टर चेक केले जात आहेत आणि त्याच दरम्यान आपण हेही बघतोय की 4 लोकांवरती जे संशय आलाय त्यांना ताब्यात घेतलं गेलं आहे आणि त्यांच्याबरोबर विचारपूस सुरू आहे। सध्या ह्या 4 लोकांना जे घेतलं गेलं आहे ते पण या पूर्ण टीम वर्क होतं का यांचं हे समजलं जातं। तसंच यांचं काय कनेक्शन आहे या स्फोटाच्या दरम्यान तेही बघितलं जातं आहे। नेमकं त्यांच्याकडून काय सापडलं गेलं आहे का हे पण बघणं गरजेचं ठरेल। आणि तसंच आपण हे बघतोय की सगळ्याच केंद्रीय सिक्युरिटी एजन्सीज जे आहेत, केंद्रीय सुरक्षा एजन्सीज जे आहेत ते सगळे सतर्क मोडवर आणि ॲक्शन मोडवर दिसून येत आहेत। इनफॅक्ट 9:30 वाजता गृहमंत्री अमित शाह यांची एक बैठक आहे दिल्ली पोलीसच्या चीफ बरोबर, हेही समजून येत आहे, जिथे स्वतः कमिशनर ऑफ पोलीस दिल्लीचे जे आहेत ते उपस्थित असतील आणि ते ब्रीफिंग देणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना। आणि त्यानंतर अमित शाहकडून जी आहे दुसरी बैठक आहे ती म्हणजे 11 वाजता होणार आहे, जिथे IB इंटेलिजन्स चीफ बरोबरच दुसरे जे सगळे डिरेक्टर्स आहेत ते सगळे तिथे उपस्थित असतील आणि ती बैठक सुद्धा महत्त्वाची आहे असं समजून येत आहे। आतापर्यंत काय सापडलं गेलं, प्रायमा फेसी इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय दिसतंय, त्या सगळ्या गोष्टींना घेऊन तिथे चर्चा होणार आहे आणि नेमकं भारत सरकार काय अनाउन्स करते या स्फोटबद्दल हे बघणं पण गरजेचं ठरेल। सध्या आपण जे आपल्याला सोर्सेसकडून कळतंय महत्त्वाचं म्हणजे हे की ह्याचा कनेक्शन फरीदाबादच्या कालच्या टेरर मॉडेलशी होऊ शकतं आणि हा फिदाईन हल्ला होऊ शकतो आणि हा दहशतवादी हल्ला होऊ शकतं हे समजून येत आहे। अगदी उर्वशी, आपण अशाच आमच्यासोबत जुळलेल्या आहात। तर तुर्तास आताची महत्त्वाची बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। पहाडगंज आणि दरियागंज या भागात शोध मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि याच दरम्यान पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलेलं आहे।